नमस्कार सगळ्यांना. या जेवायला आज मी जेवणात केलेलं आहे पनीरची भुर्जी आहे ही. त्याच्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो, गरम मसाला, तिखट, मीठ घातलेलं आहे आणि पनीर किसून टाकलेलं आहे. पनीरची भुर्जी केलेली आहे आणि पनीरच्या भुर्जीचं मी काय करणार आहे, हे केलेले आहेत मी पराठे केलेले आहेत मैद्याचे रोटी केलेले आहे. ह्याचं मी करणार आहे पनीर फ्रँकी करणार आहे. त्यासाठी मी घरातच मेयोनीज तयार केलेला आहे. हे बघा, मेयोनीजमध्ये फ्रीजमध्ये थोडंसं थंड व्हायला मी दूध ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि तेल टाकलेलं आहे, आपलं गोडे तेल टाकलेलं आहे आणि मीठ थोडंसं टाकायचं. जास्त मीठ टाकायचं नाही, थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि दूध मात्र थंड पाहिजे, त्याच्यामुळे ते लगेच तयार होतं. हे बघा, आपण विकत आणण्यापेक्षा हे एका वाटीमध्ये एवढं मेयोनीज तयार झालेलं आहे. हे बघा, एका वाटीमध्ये असं मेयोनीज घरातच आपण तयार करू शकतो, विकत आणण्यापेक्षा. हे मस्त आहे बघा, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. हे मेयोनीज अशा प्रकारे मी या पराठ्याला लावून घेतलेलं आहे आणि याच्यावरती पनीरची मी जी भुर्जी केली होती ती टाकायची. जर तुम्हाला कच्चा कांदा हवा असेल तर कच्चा कांदा, टोमॅटो टाकू शकता, पण मी ह्याच्यात जास्त प्रमाणात टाकलेला आहे त्यामुळे मी टाकत नाही, मुलं खात नाहीत म्हणून. मग ह्याचा असा ह्याप्रमाणे असा रोल करायचा. ठीक झाली आपली फ्रँकी तयार. तर सांगा कसं वाटला फ्रँकी, पनीरची फ्रँकी कशी वाटली नक्की सांगा. कसं आहे देवयानी फ्रँकी? छान आहे ना? घरात खाल्लेलं चांगलं की बाहेरचं? कशी वाटली फ्रँकी? आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.